आपण शब्द बोलता पण शब्द आपल्याला बोलतात का? आपण देवाचे नाव घेतो पण देव आपल्यातून बोलतो का? तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळा अशी येते की शब्द उरत नाही आणि तरीही वाणी वाहते. आजचा हा विभंग तुम्हाला शिकवणार नाही, तो तुम्हाला रिकामा करणार आहे. कारण जिथे शब्द संपतात तिथून परमात्मा सुरू होतो. जर तुम्हाला वाटत असेल भाषा ही केवळ बोलण्यासाठी नाही तर अनुभवासाठी आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा. अशा खोल अभंगासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे शब्द नाही तर अनुभव वाटला जातो. नवे शब्द एकदेशी सांडी घेऊन शिकवणाला झाली माझी देखरी विश्वभर व्यापून. पोखरीले जावे वाने भाता जेणे वाहिला आता येथे कैचा तुका बोले सिद्धा स्वामीचा. तुकाराम महाराज म्हणतात, नवे शब्द हे शब्द नवीन नाही तर शब्दकोशात, हे शब्द नवीन नाही तर अनुभवात. देशी म्हणजे काय? जे उदार नाही, जे वाचलेलं नाही, ते ऐकलेलं नाही, जे आतून उगवलं आहे. महाराज म्हणतात, मी काय बोलतोय ते कुणाकडून घेतलेले नाही. हे शब्द वेदातून आलेले नाही, ग्रंथातून आलेले नाहीत. हे शब्द अनुभवातून आलेले आहेत. आज आपण काय करतो? 4 वाक्य वाचतो, 2 प्रवचन ऐकतो आणि लगेच गुरु बनतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो उधार बोलतो तो रिकामा असतो. खरा शब्द मनातून नाही, तो मौनातून येतो. सांडी किंवा शिकवणाला महाराज म्हणतात, हे शब्द मी कुणाला देऊ शकत नाही. का? तर कारण अनुभव देता येत नाही, तो जगावा लागतो. जसं भूक शब्दांनी भागत नाही तर तसं देव उपदेशांनी सापडत नाही. आज लोक विचारतात, मार्ग सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, मार्ग चालावा लागतो, सांगता येत नाही. झाली माझी देखरी विश्वंभर व्यापून, अनुभव आत्मदर्शन आणि सीमाहीन अवस्था. महाराज म्हणतात, झाली माझी देखरी. इथे देखरी म्हणजे फक्त डोळ्याने दिसणे नाहीत, ही आहे आतली दृष्टी. आपण सगळे बघतो पण सगळं पाहत नाही. डोळे उघडे असतात पण अंतःकरणी झोपलेले असतं. तुकाराम महाराज सांगतात, माझी दृष्टी बदलली. मी जगाकडे पाहतोय, तोच जुना जग आहे पण पाहणारा बदलला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. देव बदलत नाही, देव बदलत नाही, जग बदलत नाही, बदलती ती नजर. आणि नजर बदलली की सगळं बदलतं. आज आपण म्हणतो मला देव दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव दिसत नाही कारण तू अजूनही जुनी नजर घेऊन पाहतोस. झाली माझी देखील म्हणजेच काय झालं? माझ्या नजरेतून मी बाजूला झालो आणि जिथे मी बाजूला होतो तिथे देव दिसू लागतो. विश्वभर व्यापून ही वेळ खूप खोल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी दृष्टी अशी झाली की संपूर्ण विश्व व्यापून टाकते. म्हणजे काय? आता मला वेगळं काहीच दिसत नाही. माझा तो प्रकार, ही सीमा संपली की आता झाड वेगळं नाही, तो माणूस वेगळा नाही, प्राणी वेगळा नाही, सगळं एकच स्पंदन. इथे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वाचे माझे घर. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या अनुभवाने सांगतात, जेव्हा माणूस स्वतःपुरतं मर्यादित राहतो तेव्हा त्याचं जग लहान असतं, पण जेव्हा मी विरघळतो तेव्हा जग अमर्याद होतं. आज आपण का त्रासात आहोत? कारण आपलं जग खूप छोटं आहे. माझं घर, माझं मत, माझा धर्म, माझा फायदा. तुकाराम महाराज म्हणतात, माझं काहीच उरलेलं नाही म्हणून माझं सगळं झालं. अनुभव आणि कल्पनातील फरक म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तुकाराम महाराज कल्पना मांडत नाही, ते अनुभव सांगत आहेत. कल्पना अशी असते की ती असायला हवं, अनुभव असा असतो की तो हे असं आहे. तुकाराम महाराज विश्व एक आहे असं सांगत नाही, ते म्हणतात मला ते दिसायला लागले. आणि जेव्हा कुणाला हे दिसायला लागतं तेव्हा तो भांडत नाही, कारण भांडायला वेगळे पण लागतं. आज आपण म्हणतो सगळे सारखे असावेत, पण आतून आपण मानत नाही. तुकाराम महाराजांचा अनुभव हे शिकवत नाही की तो घडवतो. जेव्हा तुम्हाला दुसरं तुम्हीच दिसतात तेव्हा तुम्ही त्याला दुखवू शकत नाही. म्हणून खरा आध्यात्मिक माणूस गप्पा असतो. त्याला उपदेश करावा लागत नाही, त्याची नजर उपदेश करते. बहुतेक लोक इथेच अडकतात. ते म्हणतात मला अनुभवायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनुभव हवा असेल तर आधी तयारी कर. तयारी म्हणजे काय? अहंकार कमी कर, अपेक्षा सोड, तुलना थांबव, स्वतःला केंद्र मानणं सोड. अनुभव ही बक्षीस नाही तर तो परिणाम आहे. दृष्टी बदलली की जीवन बदलते. जेव्हा दृष्टी बदलते
दुःख शत्रू राहत नाही, अपमान विष राहत नाही, अपयश अंधार राहत नाही, सगळं शिक्षण बनतं. तुकाराम महाराज यालाच देखील म्हणतात. इथपर्यंत तुकाराम महाराज दृष्टी बदलतात आणि ते आणखी पुढे जातात. ते म्हणतात, दृष्टी बदलले की विश्व व्यापलं, तर पण तरीही बोलणं बाकी. आणि ते बोलणं साधं नाही, ते बोलणं आहे वाणीचं. आता पुढच्या भागात तुकाराम महाराज सांगतात, वाणी कशी वाहते, मौनातून शब्द कसे येतात आणि खरा बोलणारा कोण असतो. तुकाराम महाराज इथे येऊन सगळ्या नाजूक विषयाला हात घालतात. पोखरले जीवे वाणी वाहतात जेणे वाईला, वाणी मौन आणि परमस्रोत. कारण वाणी हीच माणसाची खरं ओळख असते. तू कसा आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरून नाही, तुझ्या कपड्यावरून नाही, तर तुझ्या पदावरून नाही, हे कळतं. तू कसा बोलतो यावरून. महाराज म्हणतात, पोखरले जावे वाणी. पोखरणं म्हणजे काय? नुसतं बोलणं नाही, नुसतं शब्द वतनं नाही. पोखर म्हणजे जे आत भरलेलं आहे ते बाहेर येणं. जर आत विष असेल तर वाणी विषारीच राहणार. जर आत अहंकार असेल तर वाणी जखम करते. आणि जर आत परमात्मा असेल तर वाणी औषध बनते. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी मी बनवलेली नाही, ती आपोआप वाहते. भाता जेना वाहिला म्हणजे ही वळ फार खोल आहे. भाता म्हणजे काय? भाता म्हणजे बाण ठेवायची पिशवी. म्हणजे शब्द तयार आहेत, पण बाण सुटतो तो धनुष्य हातात कोणाच्या आहे हे सगळं यावर अवलंबून आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी चालवत मी नाही, मी फक्त माध्यम आहे. बोलणारा मी नाही, बोलणारा तो आहे. इथे सगळ्यात मोठा फरक पडतो. आज जगात लोक खूप बोलतात, पण त्यांची वाणी जड असते का? कारण ते स्वतः बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वतः बोलतो तो खोटं बोलतो, आणि जो स्वतः गप्प बसतो त्याच्यातून सत्य बोलतो. मौन आणि वाणी यांची नातं काय? बहुतेक लोक समजतात आणि मौन म्हणजे गप्प बसणं, पण महाराज सांगतात, मौन म्हणजे काय? आत शांत असणं. जर आत गोंधळ असेल तर बाहेरचं मौनही खोटं असतं. खरं मौन आतून येतं, आणि जिथे खरं मौन तिथूनच खरं वाणी जन्मते. म्हणूनच तुकाराम महाराजांचे शब्द आजही जिवंत आहेत, कारण ते मनातून नाही तर मौनातून आले आहेत. आजची वाणी इतकी बोचरी का होते? आज आपण खूप बोलतो, सोशल मीडियावर, मंचावर, वादात, धर्मात, पण समाधान नाही. कारण वाणी आतल्या अशांततेतून येते. तुकाराम महाराज म्हणतात, पहिल्या आत स्वच्छ कर, मग शब्द आपोआप शुद्ध होतील. आज लोक काय विचारतात, काय बोलावं? तुकाराम महाराज म्हणतात, कोण बोलतोय ते आधी बघ. जर बोलणारा मी असेल तर शब्द कडूच असणार. जर बोलणारा तो असेल तर शब्द शांती देतील. आजही संत तुकाराम महाराजांचे शब्द जुने वाटत नाही का? कारण ते काळाशी जोडलेले नाही, ते अनुभवाशी जोडलेले आहेत. अनुभव कधी जुना होत नाही. त्याच्या वाणीमागे अनुभव आहे, त्याची वाणी टिकते. बाकी सगळं गोंगाटात हरवतो. आपल्याला उपदेशक व्हायची गरज नाही, आपल्याला फक्त रिकामं व्हायचं आहे. रिकामं म्हणजे मूर्ख नाही, रिकामं म्हणजे अहंकार रहित. तुकाराम महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही रिकामं व्हाल तेव्हा वाणी भराल, आणि तेव्हाच तुमच्या शब्दांना वजन येईल. शब्द उगवले की दृष्टी बदलली, वाणी वाहिली. आणि आता शेवटचा प्रश्न उरतो, हे सगळं कोण बोलतंय? तुकाराम महाराज शेवटच्या 2 ओळीत सगळं उघडं करतात. आता येथे कैचा तुका बोले सिद्ध स्वामीचा, मी संपतो तो उरतो. या 2 ओळी संपूर्ण अभंगाच्या शिखरबिंदू आहेत. इथे तुकाराम महाराज काही सांगत नाहीत, इथे ते नाकारतात. आता येथे कैचा तुका म्हणजेच आत्ताच्या क्षणी, म्हणजे या अवस्थेत. इथे तुकाराम महाराज कुठून उरला? हे फार मोठे वाक्य आहे. सामान्य माणूस म्हणतो मी बोलतोय, संत म्हणतो मी नाहीच. तुकाराम महाराज इथे स्वतःला मिटवतात. नाव, ओळख, कर्तृत्व, संतपणा सगळं बाजूला. ते म्हणतात, या अवस्थेला तुका नावाची व्यक्ती उरलेली नाही. हे शब्द आत्म्यासारखं वाटतात, पण नाही. ऐकताना काही लोक घाबरतात. स्वतःला नाकारा म्हणजे काय? पण महाराज आत्महत्या करत नाही, ते अहंकाराची हत्या करतात. हे फार अवघड आहे. देह मारणं सोपं आहे, मी मारणं सगळ्यात कठीण आहे. तुकाराम महाराज इथे तेच करतात.
बोले सिद्धा स्वामीचा प्रश्न येतो, जर तुकाराम महाराज नाही तर मग कोण बोलतोय? महाराज उत्तर देतात, बोले सिद्ध स्वामीचा म्हणजे इथे स्वामी म्हणजे कोणताही मूर्तीतील देव नाही. स्वामी म्हणजे तो परमस्रोत जो सगळ्यातून बोलतो. सिद्ध म्हणजे जो पूर्ण झाला आहे, ज्याला सिद्ध करायचं नाही, उरलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही, माझी बुद्धी नाही, माझा अनुभव नाही, मी तोच बोलतोय. हे 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 आहे खरा भक्तियोग. हेच आहे खरा भक्तियोग. म्हणजेच लोक समजतात भक्ती म्हणजे गाणं, भक्ती म्हणजे रडणं, भक्ती म्हणजे माळ. तुकाराम महाराज सांगतात, भक्ती म्हणजे स्वतःला बाजूला करणं. जो स्वतःला देव पुढे ठेवतो तो देवाला वापरतो. जो स्वतःला मागे घेतो तो देवात मिसळतो. आज आपण इथे का अडकतोय? आज आपण म्हणतो मी साधक आहे, मी अभ्यासक आहे, मी वक्ता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत मी धरून आहे तो अजून बाहेर आहे, आणि जो मी सोडतो तो आत पोचतो. हे ऐकायला सोपं आहे, जगायला भयंकर कठीण. आता महाराजांच्या अंतिम अवस्था या ओळी म्हणजे ज्ञानाची पूर्तता, भक्तीची पूर्णता, वैराग्याची पूर्णता आहे. इथून पुढे तुकाराम महाराज काही सिद्ध करत नाही, कारण ते सिद्ध झालेले नाही. तुकाराम महाराज होऊ शकत नाही, कारण आपण तुकाराम महाराज होऊ शकत नाही आणि व्हायचंही नाही. आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, थोडं थोडं मी कमी करत जाऊ. आज नाही जमलं चालेल, उद्या नाही जमलं चालेल, पण दिशा हीच हवी. जर तुम्हाला हा अभंग भिडला असेल तर समजा तो तुमच्याशी बोलला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही औपचारिक शब्द आहेत, पण जर आज एक मी कमी झाला असेल तर तुकाराम महाराजांचा अभंग जिवंत झाला. रामकृष्ण हरी.